देवळाली नगर परिषदेची आज पहिली सर्वसाधारण सभा होती। या सभेमध्ये दोन विषय होते। पहिला विषय होता उपाध्यक्षपदाची निवड आणि दुसरा विषय होता स्वीकृत सदस्यांची निवड। देवळाली प्रवरा नगर परिषदमध्ये भारतीय एकूण 22 जागा आहेत, त्यापैकी 22 पैकी नगराध्यक्षासह 16 जागा एकूण भारतीय जनता पार्टीकडे आहेत। त्यामुळे उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक अर्ज होता सौ बेबी संजय बर्डे यांचा आणि दुसरा एक अर्ज होता तो होता संतोष एकनाथ चोळके यांचा। त्यापैकी सौ बेबी संजय बर्डे यांना एकूण 22 पैकी 17 मतं मिळालेली आहेत, त्यामुळे त्या विजयी झाल्या आणि उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाली। आणि त्याचबरोबर स्वीकृत सदस्यांची संख्या ही तौलानिक संख्याबळाच्या आधारावर ठरते। त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे जे गट होता त्यामध्ये 1.45 हे संख्याबळ होतं, तौलानिक संख्याबळ, आणि त्या खालोखाल काँग्रेसचे 36 होते। त्यामुळे 1.45ला पहिला संपूर्ण अंक 1 त्यासाठीची एक जागा आणि पूर्णांकामध्ये 0.46 भारतीय जनता पार्टी, 0.36 काँग्रेस आणि 0.09 प्रत्येकी वंचित आणि शिवसेना असं संख्याबळ असल्यामुळे 0.45 हा सर्वाधिक मोठा आकडा असल्याने दुसरीही जागा भारतीय जनता पार्टीकडे गेली। त्याप्रमाणे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे दोन अर्ज दाखल होते, पात्र होते, त्यांची निवड एक सचिन सोपान शेटे आणि दुसरे ऋषभ नंदकुमार लोढा या दोघांची स्वीकृत सदस्यपदी निवड झालेली आहे। पीठासीन अधिकारी म्हणून याचं कामकाज बघत असताना शासनाने जे निर्देश दिलेले आहेत, माननीय जिल्हाधिकारी यांचे जे आदेश आहेत, त्याप्रमाणे ही सगळी प्रक्रिया नियमाप्रमाणे पार पाडण्यात आलेली आहे।